खरं सांगू का, तुझ्यावर हे सगळे गर्भसंस्कार झाले म्हणूनच तुला वाचनाची आवड निर्माण झाली. आणि हो, अक्षरा, बाबा कसे स्पष्ट बोलणारे, मुद्देसूद बोलणार आहेत ना, तेच गुण तू उचललेस बघ. तूही तशीच आहे, स्पष्ट बोलणं, मुद्देसूद बोलणं. पोटात एक, ओठावर एक असं काही नाही. चांगलंय, चांगलंय. बोला, बोला, बाळाशी बोला. लोक म्हणू शकते मी काय वेडी आहे का, सतत काय बोलत असते एकटीच. पण मला आवडतं बाळाशी बोलायला. बाळाच्या बाबांबद्दल किती सांगू आणि किती नको असं होतं ग मला. आई, आज तर अधिपतींनी जे केलंय ना, त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांची. काय केलं त्यांनी? अगं आई, आज अधिपतींनी आपली शाळा बंद होण्यापासून वाचवली. काय? आज आई, अधिपतींनी शाळेसाठी स्टँड घेतला. अगं बाई, अक्षय, म्हणजे काय केलं ग त्यांनी? भुवनेश्वरी मॅडमशी बोलले का ते? नाही, डिरेक्टली नाही बोलले, पण त्यांनी आम्हाला एक मार्ग सुचवला आणि तो मी, सगळ्या शिक्षकांनी, स्टाफनी, मुलांनी अंमलात आणला. आणि अगं चमत्कारच झाला. ते बिल्डर आले होते शाळा बघायला, ते न बघताच पळून गेले. आम्ही जवळजवळ आंदोलन केलं आई शाळेत. काय आंदोलन? हो, आणि बघ ना, ते बिल्डर निघूनच गेले ग. आम्ही सगळेजण साखळी करून उभे राहिलो. आम्ही जाऊच दिलं नाही त्या बिल्डरला शाळेत. दुर्गेश्वरी मॅडम पण होत्या. सगळ्यांना परतवून लावलंय आम्ही एकत्र. बाई, मला नाही वाटत आता शाळा बंद होईल. आणि हे सगळं अधिपतींमुळे झालं. अधिपतींनी वाचवली शाळा. अरे वा, हे खूप चांगलं झालं. बघ, शाळा बंद होणार म्हणून किती टेन्शन आलं होतं ना तुला. हो ग, मला माझ्या विद्यार्थ्यांचं, स्टाफचं, सगळ्या शाळेचंच इतकं टेन्शन आलं होतं. काय करावं काही कळत नव्हतं. मला खात्री होती की काहीतरी मार्ग निघेल, पण नक्की काय करायचं काही कळत नव्हतं. आणि अचानक अधिपतींनी मदत केली ग, ऐनवेळी. पण जसं शाळेसाठी धावून आले तसं तुमच्या संसारासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं होतं ना त्यांनी. हा ना, म्हणजे आपलं माणूस पाठवायला पाहिजे, हे बरोबर आहे तुझं भुवी. पण त्या दुर्गीला आता पुन्हा पाठवू नकस. अगं उगा गोष्टी बिघडवून येईल ती. अरे बघ, तिला कुठं काय बोलायचं काय कळतच नाही बघ. खरं म्हणजे तू तिला पाठवून चूकच केलीस बघ की. अगं सुनबाईंच्या घरच्याच्या मनात आपल्याविषयी जर का राग निर्माण झाला तर ते कसं पाठवतील त्यांच्या पोरीला आपल्याकडे. आता थोडं त्यांच्या कलानीच घेतलं पाहिजे. हां, ते म्हणतील तसंच केलं पाहिजे थोडं. अगदी आपलंच बरोबर आहे असं म्हणून चालणार नाही. खरं सांगू भुवे, तिच्या बाबांच्या जागी मी जर का असते ना, मी चिडलीच असते की. अगं कुठल्या बापाला आवडल हां, मुलगी सासरच्या जाचवामुळे आपल्या घरी माहेरी येऊन राहिलेली. हां, कुठल्या बापाला आवडल आपल्या मुलीला त्रास होतोय हे. अगं स्वाभाविकच आहे त्यांची चिडचिड होणं, त्यांना राग येणं, कारण आपल्याकडून त्यांच्या मुलीला लई त्रास दिला गेलाय ग. होय आई, कळतंय आम्हाला सगळं. आणि हे बी कळतंय की सुनबाईंना घरला परत आणायला कोणीतरी अनुभवी व्यक्ती पाहिजे, जी शांतवानी सगळं समजून घेईल, सांभाळून घेईल आणि सुनबाईंना घरला परत आणल. पण मला सांग तरी कोण आहे ते. नाही म्हणजे होय, आता डोक्यावर बर्फ ठेवून सुनबाईच्या घरच्यांशी बोललं पाहिजे बघ, आणि सुनबाईला घरी परत आणलं पाहिजे. ऐकलं काय? हो काय आहे? असं भरल्या घरात डोक्याला हात लावून बसू नये. मग काय करू आई? ती तुमची मुलगी मला स्वस्तपणे जगू देत नाही ना. आता काय झालं? आई, टेन्शन येते मला. आणि काही झालेलं नाही आहे म्हणून तर जास्त टेन्शन येते. म्हणजे आई, अक्षरा घरात परत आली आहे का? नाही आली आहे ना. म्हणजे जे करायला हवं ते तुमची मुलगी करत नाहीये, बाकीचे उद्योग करत बसली आहे. अक्षराला घरी परत आणण्यासाठी काय करते ती? नाही नाही, असं नाही, लय प्रयत्न चालू आहेत तिचे. काय प्रयत्न सुरू आहेत आई? मला तर काही करताना दिसत नाहीये ती. तुम्ही सांगा ना मला, काय केलं त्याने? काय केलं? त्या दुर्गेश्वरीला पाठवलं, ती बाई हात हलवत आली ना, अक्षरा नाही आली तिच्याबरोबर. आता मी जाणार आहे सुनबाईला आणायला. मला का नाही धनाजीने सांगितलं का थोरल्या सरकारने अर्जंट मध्ये बोलवलंय, म्हणून मी धावत पळतच आले बघ अर्जंट मध्ये. काय झालं, काय म्हणत होतीस तू? म्हणजे कशा पायी बोलवलंस मला? एक मोठं आहेराचं ताट तयार कर. काय आहेर? आत्ता? होय, आत्ता. अगं पण लई रात्र झाली की नाही आत्ता? त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही.
जा त्यांची दुकानं उघड, त्यांना घरला बोलव, पण मोठं आहेरचं ताट तयार कर. सोनं नाणं, काठापदराच्या साड्या, मिठाई सगळं पाहिजे आम्हाला त्यात. पण ताई एवढं समजा कशा पायी? उद्या आई ह्यो आहेर घेऊन जाणार आहे कुठे जाणार आहे? सुनबाईंच्या घरी, सुनबाईंना आणायला. काय? आत्या मास्तरनीला आणायला जाणार आहे? वय, तिच्याशिवाय दुसरी योग्य व्यक्ती नाही. अगं ताई तू कुणाला बी पाठव, ती मास्तरीन काय परत घरला येणार नाही. अगं ताई माझ्या एवढी खमकी बाई तिला घ्यायला गेलती, ती आली का माझ्या संगत? नाही नव. अगं ताई ती केवढं बोलते मला, आणि तिचे घरचे बी ताड 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 बोलतच बसले ग मला. मी एक शब्द बी कुणाच्या बापाचा ऐकून न घेणारी, मी शब्द ऐकून घेतलं का तर आपल्याला गरज आहे म्हणून. पण ताई ते समजे काय बोलले का नाही मला, त्याचा राग नाही आला, कारण मला माहित होतं का म्या त्यांच्या समोर गेले का नाही का ती मास्तरीन तशीच बोलणार मला, तिच्या घरचे बी तसेच ताडताड बोलणार मला, हे मला समज माहिती होतं. पण ताई हे समज आत्या सहन करू शकल का? नाही का नाही ताई? तुला तर माहितच आहे आत्या केवढी साधी भोळी आहे, ती एक शब्द बी कोणाला उलट बोलत नाही. मग तिला हे समज सहन होईल का ताई? आणि ते मास्तरडीच्या घरचे का नाही ताई एवढे ताड 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 बोलतात का नाही, अशोक वस्कर अंगावर येतात ग. पुढच्याला का नाही काय सुधरत नाही ग ताई. हे समजा आत्यानं ऐकलं आणि तिच्या तब्येतीचं काय बरं वाईट झालं तर? ताई तू मला विचारशील तर आत्याला पाठवू नगस, ती मास्तरीन काय घरला परत येणार नाही. आणि तुला बास कर ग दुर्गे, उगाच नाचा पाडा लावू नगस. थोबाड बंद कर आणि सांगितले तेवढं कर. जा जा.